नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण इंग्रजी व्याकरण या विषयाअंतर्गत भाग 3मध्ये संभाव्य प्रश्न बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न, चूज द करेक्ट सफिक्स टू मेक ए नाउन फॉर्म ऑफ ड्युरेबल. ड्युरेबल या शब्दाचे आपल्याला नामामध्ये रूपांतर करायचे आहेत. तर ड्युरेबलचं होईल ड्युरेबिलिटी. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, याची ट्रिक म्हणजे जे शब्द एबल, आयबल, उदाहरणार्थ पॉसिबल, एबल, तर असे शब्द जे एबल आयबलने संपतात ते ITYने जोडल्यास ते नाम तयार होते. पॉसिबिलिटी, ॲबिलिटी अशा प्रकारे. पुढे, चूज दी वर्ड हॅविंग नियरेस्ट ऑपोजिट मीनिंग ऑफ दी अंडरलाइंड वर्ड. ही इज इंटरेस्टेड इन दी ऑकल्ट. ऑकल्ट म्हणजे गुप्त, गोपनीय, रहस्यमय. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल उघडपणे, स्पष्टपणे, ट्रान्सपॅरंट. त्याला म्हणता येईल रॅशनल. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे, चूज दी करेक्ट सेंटेन्सेस. दी टेबल्स लेग वॉज ब्रोकेन. मित्रांनो, इथे संबंध दर्शवलेला आहे टेबलशी एसने. ते निर्जीव वस्तू आहे. एसने ते संबंध दर्शविले जात नाही. तिथे हवा होता ऑफ. जो दुसरा पर्याय आहे, दी कवर ऑफ द बुक वॉज ब्युटिफुल. हा बरोबर लिहिलेला आहे. दी हाऊसेस रूफ वॉज पेंटेड. मित्रांनो, इथे परत निर्जीव वस्तूसाठी एस वापरलेला आहे, जे की आपण ते सजीव वस्तूसाठी वापरतो, म्हणून हे चुकलेलं आहे. फक्त पर्याय क्रमांक बी बरोबर राहणार आहे. पुढे, चूज दी करेक्ट सेंटेन्सेस. आय एम नोईंग हिम फॉर अ लाँग टाईम. इथे नोईंग हिम असं वर्ब वापरलेलं आहे, कारण मित्रांनो इथे स्टॅट्यू वर्ब आहे. स्टॅट्यू वर्ब कधीही कंटिन्युअसमध्ये वापरत नाही, म्हणून हा पर्याय क्रमांक ए चुकलेला आहे. वी हॅव लिव्ड हेअर फॉर 10 years अँड वी हॅव नॉट सीन पद्मा फॉर सेव्हरल मंथ्स. हे दोन्ही पर्याय बरोबर आहे, म्हणून पर्याय बी आणि सी योग्य. पुढे, विच वन ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेन्स द मीनिंग ऑफ द वर्ड बिब्लिओफाईल. बिब्लिओफाईल म्हणजे ग्रंथप्रेमी. त्याला काय म्हणता येईल? वन हू इज अ ग्रेट लवर ऑफ बुक्स. म्हणून पर्याय क्रमांक फक्त बी बरोबर आहे. पुढे, fill in the blank. You touched a dash nerve when you mentioned his first wife. इथे म्हण वापरली गेलेली आहे टच अ रॉ नर्व. म्हणजे असा काहीतरी विषय काढणे ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाईल, त्याला वाईट वाटले जाईल. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर होईल. ट्रॅव्हलिंग बाय मेट्रो इज बेटर दॅन ट्रॅव्हलिंग बाय बस. If this sentence is changed into negative, the form of sentence will be. आपल्याला हा वाक्य नकारार्थीमध्ये करायचा आहे. तर नकारार्थी करताना नॉट ॲजचा वापर होतो. तर दिलेल्या पर्यायापैकी नॉट ॲजचा वापर 2 पर्यायामध्ये आहे. पण मित्रांनो, चौथ्या पर्यायामध्ये इथे अर्थ बदलत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल. ट्रॅव्हलिंग बाय बस इज नॉट ॲज गुड ॲज ट्रॅव्हलिंग बाय मेट्रो. पुढे, ही कॅन ड्राईव्ह ए स्पोर्ट्स कार. दी अंडरलाइंड मोडल वर्ब एक्सप्रेसेस. मित्रांनो, हे कॅनवरून आपल्याला काय बोध होतो आहे? तर आपल्याला त्या व्यक्तीबाबतची ॲबिलिटी, त्याची क्षमता, कार चालवण्याची क्षमता आपल्याला त्यामधून व्यक्त होत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. आय नॉर्मली गो टू मुंबई बाय ट्रेन. मुंबई बाय ट्रेन. दी अंडरलाइंड वर्ड इज दी गिवन सेंटेन्स इज. मित्रांनो, यावरून आपल्याला काय बोध होतो आहे? मुंबई बाय ट्रेन हा एक नामांचा समूह आहे, म्हणून हे नाउन फ्रेज होईल. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे, चूज दी करेक्ट रिप्लेसमेंट फॉर दी अंडरलाइंड आयटम्स. दी अम्ब्रेला विथ अ ब्रोकन हँडल इज माइन. मित्रांनो, ही म्हण आहे, इडियम आहे, विथ अ ब्रोकन हँडल. त्याचा अर्थ असा आहे की दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला
सेंटेन्स हे वर्तमान काळातलं आहे म्हणून त्याचं पर्यायी वर्तमान काळातलं असेल. तर दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 2 विच हॅज अ ब्रोकन हँडल आपला बरोबर उत्तर होईल. पुढे चूज द नियरेस्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन्ड आयटम. कीप द न्यूज अंडर युअर हॅट. तर म्हण आहे ही अंडर युअर हॅट म्हणजे टोपीखाली लपवणे, काहीतरी गोष्ट टोपीखाली लपवणे म्हणजे गोपनीयता राखणे, गुप्त ठेवणे, त्याला म्हटलं जाईल सिक्रेटली. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. द स्पीकर्स केम ऑन टू द प्लॅटफॉर्म इन ऑर्डर ऑफ. जे वक्ते आहेत ते क्रमाने व्यासपीठावर येतात, तर त्यांच्या सिनियरिटीनुसार, इम्पॉर्टंटनुसार, वरिष्ठनुसार त्याला शब्द आपण वापरतो प्रेसिडेन्स. आणि पुढे जो आहे देर इज नो डॅश फॉर डिझॅस्टर ऑफ धिस स्केल. अशा प्रकारची आपत्ती झाली नाही म्हणजे इथे उदाहरण दर्शविलं गेलेलं आहे. तर उदाहरणासाठी आपण प्रेसिडेंट असा शब्द वापरतो. प्रेसिडेन्स आणि प्रेसिडेंट हा क्रम आपला बरोबर उत्तर होईल. पुढे चूज द करेक्ट रिप्लेसमेंट फॉर द अंडरलाइन्ड आयटम्स. दे रेस्टेड ॲट सनसेट. सूर्यास्तावेळी त्यांनी विश्रांती घेतली. सिम्पल पास्ट टेन्स आहे हे, जेव्हा संध्याकाळ झाली. तर मित्रांनो त्याचं रिप्लेसमेंट होईल पर्याय क्रमांक 3 व्हेन इव्हनिंग केम. जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा त्यांनी विश्रांती घेतली. पुढे फिल इन द ब्लँक्स. ही डिसाइडेड टू डॅश दी डॅश. तर इथे ही डिसाइडेड टू बरी दी हॅटचेट म्हणून पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल. मित्रांनो हे जे आहे हे इडियम आहे, म्हण आहे. याचा अर्थ असा की भांडण विसरून शांतता प्रस्थापित करणे. टू बरी द हॅटचेट अशी म्हण आहे ती. पुढे चूज दी ऑप्शन क्लोजेस्ट इन मीनिंग टू अंडरलाइन्ड वर्ड. द ड्रग ॲटेनॉट्स द इफेक्ट ऑफ द व्हायरस. ॲटेनॉट्स म्हणजे कमी करणे, दुर्बल करणे, त्याचा प्रभाव घटवणे. तर या वाक्याचा अर्थ असा की त्या औषधामुळे व्हायरसचा प्रभाव कमी होतो. तर दिलेल्या पर्यायापैकी जो तिसरा पर्याय आहे टू मेक लेस इफेक्टिव्ह, याचा अर्थ या शब्दाशी जुळत आहे तर की त्याचा प्रभाव कमी करणे. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल. आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. शी हॅड नॉट कम्प्लिटेड हर होमवर्क. तर याचं काळ कोणता आहे मित्रांनो? इथे हॅव हॅड वापरलेलं आहे म्हणजे हे परफेक्टमधलं आहे, पास्ट परफेक्ट. तर दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे सिलेक्ट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड. द माउंटेन ट्रेल ascended steeply, forcing us to negative through a series of sharp zigzag turns to reach the summit. तर इथे झिगझॅग याचा आपल्याला समानार्थी बघायचा आहे. झिगझॅग म्हणजे मित्रांनो वाकडे तिकडे वळणे. त्याचा समानार्थी शब्द होईल क्रिस क्रॉस. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे फिल इन द ब्लँक. Oberon does not like the way Demetrius dashed to Helena. तर हे वाक्य वर्तमान काळातलं आहे आणि मित्रांनो इथे डसचा वापर केला गेलेला आहे म्हणजे ही नेहमीची क्रिया आहे, नेहमी घडणारी क्रिया आहे. तर नेहमी घडण्यासाठी क्रिया जी घडत असते त्या वर्बला आपण एस जोडतो म्हणजे टॉक या शब्दासाठी टॉक्स असा तो शब्दप्रयोग केले जाणार आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. पुढे सिलेक्ट दी करेक्टली स्पेल्ड वर्ड. शब्द आहे बिल्डिंग. बिल्डिंगची स्पेलिंग आहे जी पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेली आहे ती योग्य आहे. पुढे सिलेक्ट दी वन वर्ड सबस्टिट्यूट ऑफ अंडरलाइन्ड.
Kidney beans were boiled quickly when Nisha added a substance that speeds up a chemical reaction without being consumed by the reaction itself. तर असा पदार्थ जो रासायनिक अभिक्रिया करतो पण स्वतःचा वापर होत नाही, तर त्याला शब्दसमूह आहे इंग्रजीमध्ये, त्याला म्हटलं जातं कॅटॅलिस्ट. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज ग्रॅमॅटिकली करेक्ट. तर दिलेल्या पर्यायापैकी जो पर्याय क्रमांक 1 आहे तो योग्य होईल. सिरी वॉन्टेड मी टू गो देअर. पुढे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ ब्रॅकेटेड वर्ड. कंसामध्ये दिलेल्या आपल्याला समानार्थी शब्द वापरायचा आहे त्या वाक्यानुसार. इट इज हार्ड टू ड्रॉ क्लिअर लाईन्स ऑफ डॅश बिटवीन वर्क अँड लीजर. तर इथे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 डिमार्केशन हा शब्द बरोबर होईल. डिव्हिजन या शब्दाचा समानार्थी, कारण इथे जे वाक्य आहे तिथे फरक दर्शविले गेलेला आहे वर्क आणि लेजरमध्ये, म्हणजे विभाजनाची सीमा, फरकाची रेषा. पुढे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. स्पोरॅडिक. स्पोरॅडिकचा अर्थ अनियमित, विखुरलेला आहे. तर याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर विखुरलेला, अनियमितसाठी काय होईल? सिस्टमॅटिक. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. सिस्टमॅटिक, नियमित, ठराविक हा आपला योग्य उत्तर होईल. पुढे, चूज द वर्ड दॅट इज ऑपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. ॲबॉर्ट. ॲबॉर्ट म्हणजे थांबवणे, मध्येच रद्द करणे. तर याचा विरुद्धार्थी शब्द होईल स्टार्ट करणे, चालू करणे, सुरुवात करणे, कमेन्स करणे. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. शेवटचा प्रश्न, चूज द ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द नाउन टू कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. द फार्मर मिल्क्स द काव अर्ली इन द मॉर्निंग अँड सेल्स द डॅश इन द नेबरहूड. तर शेतकरी लवकर गाईचे दूध काढतो आणि शेजारी पाजारी तो दूध विकतो. तर इथे कोणतं वर्ड सुटेबल होईल? इथे होईल मिल्क्स. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो इथे एस नाही लागणार, मिल्क हा पर्याय योग्य होईल. सेल्स दी मिल्क, कारण इथे मित्रांनो ते प्लुरल फॉर्म त्यांनी घेतलेला आहे, म्हणून मिल्क हा प्रयोग योग्य होईल. मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हे 25 प्रश्न बघितलेले आहेत, जे की भविष्यात तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.